नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर पुष्पा पाटील, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे कार्यरत आहे। मी आपल्याला भातावरील कडाखरपा रोगाचे नियंत्रण याबद्दल माहिती सांगणार आहे। सध्या आपल्या भाताचा खरीप हंगाम सुरू आहे आणि रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आणि भातावर मोठ्या प्रमाणात नुकसान करणारा रोग म्हणजे कडाखरपा हा अतिशय महत्वाचा रोग आहे। हा रोग प्रामुख्याने जीवाणूजन्य बॅक्टेरियामुळे होतो, जीवाणूमुळे होतो। झॅन्थोमोनास ओरायझी नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्यामुळे हा रोग प्रसार पावतो। ज्या ठिकाणी मुख्यतः दलदल असतो, जिथे पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी हा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो। ह्या रोगाचे प्रमुख लक्षणे जर बघायचे असतील तर पानावरील आपल्याला दोन्ही बाजूनी कडेपासून हा रोग करपलेला दिसतो आणि कडेपासून सकाळच्या वेळेस जर आपण बघितलं तर पानावर अशा दवबिंदू दुराळ कलरचे आपल्याला दवबिंदू बघायला मिळतात। अशा पद्धतीची कडा दोन्ही बाजूनी बघा, अशा पद्धतीची दोन्ही बाजूनी कडा आपल्याला करपलेल्या आढळून येतात। त्यामुळे शेंड्यापासून हा असा करपतो। तर ह्या रोगाचे लक्षण आपण आता बघितलेले आहेत। त्याशिवाय जर आपल्याला न रोग आलेला जर बघायचं असेल तर हे बघा, हा एकदम मला या भातावर कुठलाही असा रोग नाहीये आणि त्यामुळे हा रोग आपण सहजपणे ओळखू शकतो। तर ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी जर अशा पद्धतीचा रोग आपल्या शेतामध्ये जर दिसत असेल तर भातावर जे आपण ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेली खताच्या मात्रासोबत सुडोमोनास फ्लोरोसन्स 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यातनं 2 फवारण्या कराव्या। पहिली फवारणी 10 ते 15 दिवसाच्या नंतर दुसरी फवारणी करावी। त्यासोबत स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट अँटीबायोटिक्स याची सुद्धा फवारणी करावी। त्यासोबत जर आपल्याला स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट अवेलेबल नसेल तर कॉपर ऑक्झिक्लोराइड 2.5 ग्राम प्रति लिटर पाण्यातनं फवारणी करावी। अशा पद्धतीने ह्या रोगावर आपण नियंत्रण करू शकतो। कडाखरपा पूर्ण आलेला दिसतोय आपल्याला। हा रोगाची लक्षणं बघा दिसतात आहे, पूर्ण कडा करपलेल्या दिसतात। ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवू इच्छिते। संपूर्ण प्रमाणामध्ये कडाखरपा आलेला आहे आणि संपूर्ण प्लॉटच्या प्लॉट जर हा रोग मोठ्या प्रमाणात आला तर संपूर्ण प्लॉटच्या प्लॉट नाहीसे होतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा।